विधानसभेमध्ये ठीक आहे जे का जुलमी अशा प्रकारचा पाटील म्हणजे नाही जुलमी अशा प्रकारचा पाटील जशा प्रकारचं हे जे काय बोर्ड दिसत आहेत हे बोर्ड प्रत्येक गावामध्ये दिसत आहेत. म्हणजे पुण्यामध्ये आदिल शहाने जशी एखादी पार टाकली होती आणि त्याच्यावर चपलीचा असणारा हार घातला होता आणि ह्याला कोणी हात लावला तर त्याचा असणारा बिबूड करेल अशा प्रकारचं आदिल शहाने सांगितलं होतं. तशा प्रकारची ही असणाऱ्या राजन पाटलाची हुकुमशाही ह्या मोहोळ तालुक्यामधून उपडून काढण्यासाठी आज अंकोली बाबळगावच्या ह्या बोर्डचा आम्ही काळं फासून निषेध केलेला आहे. इथं ह्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. 3,000 कोटीचा आम्ही निधी आणला वगैरे खोटं आहे. जर तुम्हाला एवढंच काम केले वाटत असेल तर काल तुम्ही घेतलेल्या रॅलीचा पण आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्हाला नीट असणाऱ्या त्या कुरुलमधनं सवयामध्ये येता आलं का किंवा तिथून असणाऱ्या हिसगावमधनं आमच्या अंकोलीपर्यंत येता आलं का ते सांगावं. त्यांनी टाकळीपर्यंत जात असताना झालं का मग 3,000 रुपये कुणाच्या ह्याच्यात गेलं ते आम्हाला सांगावं. ह्या राजन पाटलाची असणारी दडपशाही हुकुमशाही अहो आज नाही परिस्थितीच अशी आहे की ह्या तालुक्यामध्ये जो कोण पक्ष निर्माण होईल म्हणजे शरद पवार गट असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, आता नवीन कोण नेता कुठल्या दुसऱ्या पक्षात चालला असेल तर कुठल्याही पक्षात जा राजन पाटलाची त्या पक्षामध्ये अगोदरच सेटिंग लागलेली असते. मग आज आमच्या असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील सर्व जनता हाच आमचा पक्ष. ह्या जनतेचा जो काय विचार ह्या जनतेवर होणारा अन्याय ह्याला वाचा फोडण्याचं काम म्हणजे आम्ही कारण ह्याच्या अगोदर दीपक गवळे आणि आम्ही ज्यावेळेस या भीमा कारखान्याच्या संदर्भात भीमा कारखान्याच्या मध्ये आम्ही ज्यावेळेस एक काळ उठाव केला त्याला उठावाचा परिणाम भीमा कारखाना आला, परिवर्तन घडलं. पुढच्या असणाऱ्या आमदारकीच्या वेळेस सुद्धा या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता हाच आमचा पक्ष हाच आमचा विचार असेल आणि ही जनता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये हे जुलमी आदिलशाही असणारी राजन पाटलाची इथली जनता मोडून काढून नवीन परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. या सर्व गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आवाहन करतो मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेला आणि प्रत्येक गावातील माझ्या कार्यकर्त्यांना सामान्य लोकांना की बाबा भिवू नका. तर आता तुमच्या गावात ही जी काय हुकुमशाहीची बोर्ड बांधलेले आहेत ते बोर्ड आता तोडण्याचं काम प्रत्येक युवकानं करावं आणि त्याचा फोटो माझ्या असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यावा. अशा प्रकारचे मी संपूर्ण मोहोळ तालुक्यातील जनतेला